वाशिम तालुक्यातील बोराळा या धुमका या रस्त्यावरची जर दुरावस्था बघितली तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि इथं डोह साचला। हा डोह हा पावसाळ्यातला नसून हा अवकाळी पावसाने हे डोह साचला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी मोठे खड्डे पडले, वाहनधारकांना मोठी कसरत करत या रस्त्याने ये जा करावं लागतात। तसेच या ठिकाणी जर शहरालगत असलेलं हे गाव आहे तर या गावाला येण्या जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे। त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इथं शाळेत जावं लागतात, तसे नागरिकांना जावं लागतं। वयोवृद्ध नागरिक या रस्त्याने जा करतात, मोठ्या प्रमाणात वाहनही चालत असतात। मात्र या ठिकाणी हे खड्डे पडल्यामुळे अनेक वाहनधारकांचा मोठ्या प्रमाणात कसरत करत रस्त्याने जावं लागते। विशेष म्हणजे आता अवकाळी पावसाचा जरासा पाऊस पडला तर हे डोह पूर्ण साचले आहेत, पूर्ण पाणी झालंय। यामुळे या रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात दिसून येते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती या रस्त्याची। आमच्या या गावातनी या रस्त्यामुळं यायला आम्हाला फार तकलीफ होते। बरसातीत तर चालता पण येत नाही बिलकुल आम्हाला। आणि याच्यावर जर काही उपाय शोधला गेला किंवा पाहिलं तर फार चांगलं होईल। नक्कीच आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत। दादा मला सांगा, तुम्ही इकडचे म्हणजे किती वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशी? या रस्त्यापासून मागच्या 5 वर्षापासून हा रस्ता असा झालेला आहे आणि धुमका ते वाशिमला जाण्यासाठी बोराळ्याकडून एक मार्ग आहे आणि मधातून एक मार्ग आहे आणि मोगांकडून एक मार्ग आहे। तिन्ही रस्ते या परिस्थितीत असल्यामुळं धुमक्यावरून वाशिमला जाणं फार मुश्किल झालेलं आहे। 15 ते 20 मिनिटाचा रस्ता पण आम्हाला 1 ते 1.5 तास वाशिमला जायला लागत आहे। तुमची काय मागणी आता? आमची मागणी आहे की आमचे पूर्ण रस्ते हे चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे करून द्यावं, कारण की इथं बोराळ्यामध्ये खदानी भरपूर असल्यामुळं या रस्त्याने ओव्हरलोड वाहनं जातात। ओव्हरलोड वाहनामुळे हे रस्ते फार लवकर खराब होतात। तर याचे जे इस्टिमेट बनतील त्यावेळेस याची इस्टिमेट चांगल्या हेवी दर्जाचे इस्टिमेट तयार करून हे रस्ते करून आम्हाला देण्यात यावे। नक्कीच हे होते आपल्यासोबत या रस्ते संदर्भात बोलण्यासाठी ग्रामस्थ। या रस्त्याची जी दुरवस्था झाली त्याची लवकरात लवकर याची दुरुस्ती करून याची मागणी ग्रामस्थ करीत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।